शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकरी असेल किंवा इतर पीक उत्पादक शेतकरी असेल तर काय नवीन अपडेट आलेले आहे ते अपडेटसुद्धा आपण बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय मित्रांनो एका बातमीने, त्यानंतर कापसाचे भाव. दर वाढल्याने कापसाचा पेरा वाढणार तर मक्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता. एल निनोच्या सावटामुळे खरीप हंगामावरती परिणाम. होय शेतकरी मित्रांनो, दर वाढल्याने कापसाच्या जे काही कापसाचं क्षेत्र आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जळगाव जिल्हा आगामी खरीप हंगामाची चाहूल लागली असून कृषी विभागाने आराखडा तयार केला आहे. यंदा पीक पद्धतीत मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कापसाच्या दरात झालेली सुधारणा पाहता जिल्ह्यात कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहे. तर दुसरीकडे दराअभावी मक्याच्या क्षेत्राला कात्री लागण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 4,34,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. सुरुवातीला कृषी विभागाने यंदा हे क्षेत्र घटेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र बाजारपेठेत कापसाच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देणारी ठरली आहे. परिणामी यंदा कापसाचे क्षेत्र वाढून ते 4,50,000 हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या अंदाजात कापसाचे क्षेत्र गेल्या वर्षी इतकेच राहण्याची शक्यता होती. मात्र सध्या कापसाच्या दरात वाढ झाल्याने व मक्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने कापसाच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. होणारी वाढ ही फार काही जास्त नाही, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 15,000 हेक्टरपेक्षा जास्त राहू शकते. कुर्बान तडवी जिल्हा कृषी अधीक्षक यांचे मत. तर मक्याला दराचा फटका, क्षेत्र घटणार. कापसाच्या उलट स्थिती मक्याच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. गेल्या खरीप हंगामात मक्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसा निरुत्साह आहे. गेल्या वर्षी 1,85,000 हेक्टरवर मका होता, मात्र यंदा त्यात 10,000 ते 15,000 हेक्टरची घट होऊन हे क्षेत्र 1,65,070 हेक्टरपर्यंत 17,000 हेक्टरपर्यंत खाली येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. अंदाजे मित्रांनो, मागणी बघा, कापसाला 9,950 क्विंटल मागणी आहे, तर मका 26,255 क्विंटल, सोयाबीन 24,675 क्विंटल, ज्वारी 1,550 क्विंटल, तूर 945 क्विंटल, मूग 578 क्विंटल, तर उडीद 866 क्विंटलची मागणी आहे. मित्रांनो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? यावर्षी तुम्ही कोणते पीक जास्त घेणार? नक्की कमेंट करून सांगा. आता कापसाचे भाव सांगतो मित्रांनो. धारूर बीड या ठिकाणी खाजगी बाजार कापसाला जास्तीत जास्त 8,525चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. त्यानंतर चिखली बुलढाणा जास्तीत जास्त 7,200 रुपये. त्यानंतर अकोला मूर्तिजापूर 8,575, तर बीड केज खाजगी बाजार 8,500 रुपये. अमरावती 8,500चा भाव सध्या सुरू आहे. तर मित्रांनो सावनेर येथे जास्तीत जास्त 8,000चा भाव सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो राळेगाव येथे जास्तीत जास्त 8,620 रुपयाचा दर सुरू आहे. समुद्रपूर या ठिकाणी सुद्धा 8,600पर्यंतचा भाव सुरू आहे. उमरेड या ठिकाणी 8,420चा भाव सध्या सुरू आहे. वरोरा शेगाव 7,700पर्यंत भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर काटोल येथे जास्तीत जास्त 8,300चा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर भिवापूर येथे 8,500चा भाव सध्या सुरू आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. वर्धा 8,700. धन्यवाद. भेटूया.